नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पहिला व्हिडिओ लावलेला आहे आपण खरेदीचा. हा व्हिडिओ आहे काकांनी रेडी कशी तयार केली, तिची आई काय आहे, एक साधारणतः 22 महिन्याची रेडी तयार करायचा कालावधी आणि रेडी तयार करताना काय काय त्यांनी केलं, काय खुराक दिलं, कसं दूध दिलं, सविस्तर शेतकरी बंधूंसाठी ही मुलाखत आहे. मित्रांनो, मुलाखत शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्याही घरी चांगल्या रेड्या अशाच पद्धतीने तयार करायला काहीतरी थोडंफार मदत झाली तर त्याचा फायदा होईल. काका नमस्कार. नमस्कार. तर ही रेडी जन्मापासून आत्ता 22 महिन्यापर्यंतचा हिच्यापासूनचं हळूहळू आपल्याला शेतकऱ्यांबंधूसाठी एक माहिती सांगा. हिची आई आहे बरोबर? ही जी आई आहे बरोबर. हां, हिला 3 महिने हां, दूध भरपूर पाजलं. दूध तरी एक किती अंदाजे मॅक्झिमम किती पाजलं? तरी एका टायमाला 1.5 लिटर तरी असेल. हां, म्हणजे 3 लिटर दूध डेली तुम्ही पाजलं. हां, आणि खुराकामध्ये काय काय दिलं? कुठलं काप स्टार्टर वगैरे असं बाहेरचं काय नाही? नाही, काप स्टार्टर नाही, फक्त हा. तिला CRS चालू आहे. CRS पावडर, CRS पावडर, आणि मिनरल मिक्सचर, CRS पावडर. जनताचे आणि वगैरे जनताच्या वगैरे किती दिवसाला दिले जनताचे? पहिले 1 महिन्याची दिली, हा. त्याच्यानंतर 2 महिन्याची, हां, त्याच्यानंतर 3 महिन्याची, त्याच्यानंतर 2 महिन्याची. हां. आता कधी दिले जनताचे त्याला? आता एक 8 दिवस झाले दिली. बरं, बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला फोन येतात की पहिल्या 1-2 महिन्यामध्ये वासरं मरण्याचं प्रमाण असतं. त्याच्यासाठी काय तुम्ही सांगू शकता? ती वासरू तेवढ्यामध्ये वासरू मरत वगैरे काहीच नाही. दूध जर तुम्ही व्यवस्थित जर तिला पाजलं हां, तर वासराला काही अडचण येत नाही, व्यवस्थित राहतं. म्हणजे तुम्ही फिरायला वगैरे किती दिवसानंतर पळवायला वगैरे बाहेर इथं बांधले वगैरे असं? आम्ही दूध पाजलं ना की बाहेर सोडतो, हां, मोकळ्यात सोडतो. हा. एक जोपर्यंत त्यांचे मन पाय सोडतं उड्या मारत नाहीत. मारतात, उड्या मारतात आणि नंतर मग एका जागेवर आपले उभे राहतात. त्याचं काय अडचण. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 22 महिन्यामध्ये सुंदर क्वालिटीची, आईची अपेक्षाही थोडी उंची टॉपची झालेली आहे. हो. आदत आहे, कोणताही दात लावलेला नाही, एकदा हिटवर येऊन गेलेली आहे बरोबर? एकदा गेलेली आहे. हां, महाराष्ट्रामध्ये जो समज आहे की मला फोन येतात 3 वर्षाच्या रेड्या भेटतील का, 3 वर्षाची रेडी भेटेल का, असे फोन येतात. तर ही 3 वर्षामध्ये म्हैस होती बरोबर? ही म्हैसच झाली. तर मित्रांनो, हा समज तुम्ही सोडून द्या. ओरिजिनल जर मुर्रा उत्तम ब्रीड असेल आणि चांगलं जर संगोपन असेल तर 30 महिन्यामध्ये 31 महिन्यामध्ये एक वेती. रेडी तयार होती. एक रेडीची एक म्हैस तयार होती, म्हणजे म्हैस वेती. तयार होती. हो. आपली चंद्रिका पण 29 महिन्यात वेली होती, तसेच ही पण त्या लमसम आता हिटूच्या लेवलचीच आहे. हो. एकदम रेडी म्हैस फळायला, पिशवी वगैरे आणि साई सगळं. तर हे कल्पना सोडून द्या की रेडी तयार व्हायला 3-3.5 वर्षे, 4 वर्षे, अजून बऱ्याच लोकांना असं वाटतं की 4 वर्ष लागेल, 3.5 वर्ष लागेल आणि मगच रेडी तयार होईल. साहेब, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हां, बोला. की दात लावायच्या आधी हं. ही जी रेडी आहे हां, ही प्रेग्नेंट राहू शकते का? 100% वेलेल्या पण येतात. आदतमध्ये येणाऱ्या रेड्या भरपूर वेळ. आदतमध्ये हीच रेडी जर काकांनी थोडी लवकर फळवली असती तर हीच रेडी आदतमध्ये वेली असते. अशा कितीतरी रेड्या आहेत. ह्याच्या आधी ही हिटवर आली का काका? आलेली. हा, येऊन ही मे मध्ये छिटूर आलती. मे मध्ये. हां, तरी भरवली नाही. मी पण त्यांना बोललो थोडा वेळ द्या म्हशीला आणखी. जर ब्रॉड तुम्हाला म्हैस करायची असेल, हेवी करायची असेल, किंवा एक आता डिफिकल्ट उन्हाळ्याचं वातावरण आणि आत्ताचं थंडीचं पावसाचं वातावरण, ह्या हीटमध्ये आत्ताही लागवडीचा सीझन आहे बरोबर, जिथेच ह्या कालावधीमध्ये म्हशी जास्त फळतात. हां, आता बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे हां, की दात लावल्यानंतर तिचं वय परिपक्व होतंय, असं- नंतर पिशवीची वाढ होती, नाही, नंतर नाही, गाभण नाही. राहती. आदतमध्ये माझ्या डोळ्यांनी मी बघितल्या. जे आपले हरियाणाचे लोक मुलाखत बघत असतील त्यांनी पण कमेंट करून सांगा, आदतमध्ये मुर्रा रेड्या कितीतरी वेलेल्या आहेत. आदतमध्ये वेतात भरपूर रेड्या अशा आहेत. म्हणजे असं दात लावण्याचा आणि गाभण काय? राहण्याचा कुठलाही त्याचा संबंध नाही. काय गाभण राहण्याचा आणि दाताचा कोणत्याचा काहीही संबंध नाही. तिची हे जे हाईट, लेंथ आणि वजन तेवढं बस. झालं, पिशवीची वाढ आहे, तुम्ही 100% यांचं पहिल्या दिवशीपासूनचं टार्गेट आहे की रेडी चांगली बनवायची, रेडीचं संगोपन व्यवस्थित करायचं, आणि उत्तम ब्रीड असेल तरी आदत 2 दात 4 दात ही तुम्ही तसं काही कल्पना धरू नका की 4 दात झाल्यावर रेडी लागल फळल. आपलं जी कमजोर ब्रीड आहे, कमजोर नसलचं, ती त्यावेळेस लागत असेल म्हणून तसे काही डोबल मानाने पडलेले शब्द येते की बाबा 4 दात झाल्यावर फळती, असं काही नाही. तिच्या शरीराची जर प्रॉपर वाढ झाली असेल तर ती रेडी आदतमध्ये पण येऊ शकते. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तम प्रकारे संगोपन जर 100% केलं तर आपल्याला अदालत मध्ये सुद्धा रिझल्ट वेतात. भेटू शकतो. आता जर ही रेडी योग्य असेल तर ही 2 दात मध्ये येऊ शकते. आता जर लागली बरोबर
तर 2 दातमध्ये पहिला वासरू देऊ शकते. चंद्रिकाने पण आपल्या 2 दातमध्ये पहिला बच्चा दिलता. कधी कधी काय होतं, वय जरी कमी असेल पण बॉडी जर वाढली तर लवकर बी दात लावतात. हा पण रेशिओ आहे. कधी कधी एखादी रेडी जर छोटीच राहिली तर लवकर दात लावत नाही. म्हणजे कधी कधी असं होतं. आणि हिची आता बॉडी वाढली ना, ही 2 झाली की दुसरे लगेच पण पाडू शकते. असे काय काय केस मी बघितल्यात की 2 दात झाली की परत 4 महिन्यात 4 बी दात होऊ शकते. असं आहे. तिची बॉडी जर वाढली तर दात बी लवकर करतात कधी कधी, कधी कधी नाही. पण साधारणतः वय आहे 2.5 पावणे 3 2.5 वर्षाच्या आसपासचे दात लावतात किंवा 3 वर्षे बरोबर. तिथे बैलाच्या जरा रेषे वेगळा आहे, म्हशीतला थोडा वेगळा आहे, पण एक लमसम तेवढं धरून चला. सरासरी 2.5 वर्ष. हां, तर चांगलं संगोपन असेल. सगळ्यात महत्त्वाचं मित्र, उत्तम ब्रीड पाहिजे. म्हैस खूप क्वालिटीची आहे. म्हशीबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. म्हशीची पिशवी वगैरे दाखवा आत्ता बी. आजही ड्राय म्हैस आहे. म्हशीची साईज पूर्ण कासावरच्या नसा आहेत या साईडनी. पण आत्ता म्हशीला कुठलाही दुधाचा जोश नाही आहे. सकाळचा टाईम आहे. आणि अशा म्हशीपासून जर तुम्ही उत्तम चांगलं सिमेंट्सचा वापर केला, आणि दुसरंसुद्धा एक शेतकरी बंधूंना सांगायचं आहे, सिमेंट्स तर ठेवाच, पण प्रत्येक जर मोठा फार्म असेल 15, 20, 10 जर चांगल्या मुर्राचा फार्म असेल तर उत्तम वंशावळ असलेला एक बुल ठेवा. कारण की सिमेंटचा तर उपाय आहेच, पण काही म्हशी राहत नाहीत, नाही राहिल्या माझ हिटेक डीट करण्यासाठी किंवा सिमेंट वेळेवर उपलब्ध नाही झालं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे एक उत्तम वंशावळीचा बुल हा असणंसुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही ब्रीडिंगमध्ये काम करत असाल, रेकॉर्डेड बुल ठेवा. 100% तुमच्या रेड्या किंवा तुमच्या म्हशी खाली राहणार नाहीत. सर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात, हम्म. ही बजरंगी लिजवानाची आहे, हम्म. तर अशा चांगल्या प्रतीचे जर आपल्याला सिमेंट्स पाहिजे असतील हम्म. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतात हो, का? कुठेही अवेलेबल. त्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मुर्रा असोसिएशनचे डॉक्टर आहेत. ते डॉक्टरांनी आता सिमेंट्स पोच केले. जरी काही थोडाफार विदर्भाचा पट्टा राहिला असेल किंवा आणखीन थोडा काही राम राहिला असेल तर ते सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न आहे मुर्रा असोसिएशनचा. किमती काही असेल थोड्याफार सिमेंटच्या मागोपुढे होतील, कारण ट्रॅव्हल खर्च खूप आहे, पण सिमेंट्स पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जवळपास 70% भाग कव्हर झालेला आहे आणि त्या एरियात सुद्धा सगळीकडे भेटतील, म्हणजे तो प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी जर थोडा प्रयत्न केला, नंबर घेतले, कॉन्टॅक्ट केलं, डॉक्टरला भेटले, आणि लोकल तुमचे डॉक्टर असतील, आता हे काका पण आहेत, ह्यांनी पण यांच्या डॉक्टरला लोकल डॉक्टरला विनंती करूनच सिमेंट्स ठेवलेत ना. त्याचंच ही जरी आज डॉक्टरने आणले असतील, हरियाणाहून हा समोर गेला होता, ह्यांनी जरी आणले असतील तरी ते ठेवूनच करायला लागतं. तुमच्या लोकल व्हेटरनरी डॉक्टर EI वर्कर आहेत. याच्यामध्ये पाहुणं असं आहे, डॉक्टरचं सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा हां, आहे. बोला. चांगल्या उत्तम वंशावळीची म्हैस असेल हम्म. आणि तिला चांगल्या उच्च प्रतीच्या आपण बुलनी प्रेग्नेंट केली आणि तिला आपल्याकडे बुल झाला, तर त्या बुलचे रिझल्ट आपल्याकडे उच्च प्रतीचे येऊ शकतात का? 100% येऊ शकतात. पण आईचं रेकॉर्ड टॉपचं असलं पाहिजे. आईचं रेकॉर्ड जर चांगला असेल आणि जर बुलचं रेकॉर्ड जर बुलच्या आईचं चांगलं असेल तर 100% त्याचे रिझल्ट चांगलेच येणार. उच्च वंशावळीच्या म्हशीचा 100%. आणि चांगल्या बुलचा जर आपल्याकडे एखादा बुल छोटा तयार झाला 100% तर तो आपण पाळला पाहिजे. त्याच्यापासून चांगल्या प्रतीच्या म्हशी तयार करू 100%. शकतो. 100%. हे बघू शकता, वंशावळ दाखवा, ह्याची मागचे स्ट्रक्चर दाखवा आता क्लिअर, की बघा आईची कास कशी आहे, रेडीचं स्ट्रक्चर बघा, हे बघा, ही वंशावळ पुढे जाते आणि ही चांगली वंशावळ, ह्याचे लक्षण आहेत बघू शकता. एका आत्ता असेल आहे, रेडी कुठलीही गाभण नाही, काय नाही. जर म्हैस गाभण राहिली त्यावेळेस कास कशी. त्याच्यामुळे वंशावळ ही खूप महत्त्वाची आहे. ब्रीडिंगमध्ये जी दूध देणारी म्हैस आहे ती 99% दूध देणारीच रेडी पैदा करणार. एखाद वेळेस कधीतरी एखादी रेडी कमी पण दूध देऊ शकते, असं नाही काय की 100% रिझल्ट आहे, पण 99% पॉईंट ते दुधाचीच निघणार. तर काकांनी पण सिमेंट ठेवले. काका डॉक्टरचं किती योगदान आहे यामध्ये? जे डॉक्टर असतात व्हेटरनरी, तुमच्याकडे कोण डॉक्टर येतात, काय नाव त्यांचं? हनुमंत ढाणे. काय त्यांनी तुम्हाला मदत केली का नाही चांगली? हो, भरपूर मदत. त्यांच्याकडे जे सिमेंट ठेवले आपण त्यांच्याकडे सिमेंट ठेवतो बरोबर, आणि ज्या वेळेला म्हशी हिटवर आले की ते फोन केलं की ताबडतोब येतात आणि भरून जातात. सिमेंट्सवर म्हशी गाभण राहतात का? राहतात. तुम्ही आता एवढे देव किती सगळं 4-5 सिमेंट्सवरच बरोबर. कधीच अडचण नाही. तर मित्र सिमेंट्सवर पण राहतात. डॉक्टर व्यवस्थित असलं पण सिमेंटची मॉर्टॅलिटी वगैरे चेक करा आणि सिस्टमॅटिक जर काम केलं हो. सिमेंटचा पण रिझल्ट आहे. बघा कुठल्याही गोष्टी 100% रिझल्ट नसतो. सिमेंट्स येते म्हणजे तिकडून फिलिप फोन वगैरे येतात, त्यात थोडं तर इकडे तिकडे होऊ शकतं. साधारणतः 50-60%, 60%, 65% जिथं ज्या ॲव्हरेज असेल, पण गाभण राहतात. गाभान राहतात, काय अडचण नाही. हां, तर रेडीमध्ये तुम्ही चाऱ्यामध्ये काय द्यायचं त्या रेडीला?
तिला चाऱ्यामध्ये हे मोरघास आहे, मुरघाचा कडबा कुट्टी आहे, कडबा कुट्टी आहे. घास आहे हम्म. आणि गहू भुसा पण आता आहे. हा. तर मित्र फीडमध्ये आणि मोजून वगैरे काही सिस्टम नसतं. नाही, नाही, नाही. मला बरेच फोन येतात किती किलो चारला पाहिजे, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? चारा किलो वगैरे काय किलो system? वगैरे मी माझं नसतं, जोपर्यंत ते पोट व्यवस्थित पोट भरत भरत नाही. नाही तोपर्यंत घालायचं घाला. आणि 2च टाइम घालतो, हा, सकाळी सकाळी आणि संध्याकाळी. हा 2 टाइम खुराक, 2 टाइम 2 चारा. टाइम खुराक आणि 2 टाइम चारा. हा. पाणी वगैरे पाणी बी 2 2 टाइम 2 टाइम. तर मी काका ज्यावेळेस तुमचा चारा देऊन होतो हा सकाळी, हा त्याच्यानंतरचा मधला जो वेळ आहे बफर टायमिंग, ते त्यांना रवत करण्यासाठी ठेव. बघू शकता म्हैस बघा. आता एवढे माणसं बसले, एवढे माणसं आहेत, आपण समोर बसलो. जी मुर्राची ओरिजिनल खासियत आहे ते मुर्रामध्ये आहे, चांगलं रोध करते. तीच तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे. बफर टायमिंग म्हणजे म्हशीला प्रॉपर आराम पाहिजे. बसला पाहिजे, तिच्या पोटात गेलेलं अन्न हे पचलं पाहिजे चांगल्या उत्तम प्रकारे. ते त्याचं उदाहरण आहे. चांगलं उत्तम संगोपन आणि उत्तम ब्रीड, 100%. तर हाच तुम्ही खरा breed चा- मूलमंत्र. हा. हा, हाच खरा मूलमंत्र आहे. आणि हा जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पशुपालकाने ठेवला तर नक्कीच चांगल्या रेड्या आणि महाराष्ट्रात चांगली प्रगती होईल. हरियाणात वगैरे जायची गरज पडणार नाही. तर मित्र आणखीन ज्या शेतकरी बंधूंना माहिती, काका आपला पूर्ण नाव आणि पत्ता आणि एकदा मोबाईल नंबर पण सांगा. पण जास्त शेतकऱ्यांनी टायमिंगमध्ये फोन करा. काही जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगू शकता काय सांगू शकतो. की बाबा माझ्याकडे अशी रेडी आहे, हो, थोडं एक अनुभव म्हणून तुम्ही उत्तम चांगली रेडी तयार केली. पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा एकदा आपला. माझं नाव सुनील महादेव जाधव, मुक्काम निनाम, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 98 88 26 13. तर तुम्ही त्यांना फोन करू शकता मित्रांनो. पण फोन टायमिंगमध्ये करा. उगा हरेसमेंट म्हणून कधी फोन करू नका. जेन्युइन काम असेल तर माहिती विचारू शकता. त्यांच्याकडे येऊन तुम्ही अनुभवसुद्धा घेऊ शकता. त्यांची पण इच्छा आहे की मुर्रा ब्रीड थोडं झालं पाहिजे, मुर्रा वाढली पाहिजे. मोरा वाढली पाहिजे. हा, तर तुम्ही अनुभव, ज्याला खरंच गरज आहे, ज्याला खरंच जेन्युइन मुर्रा तयार करायची, अशाच लोकांनी फोन करू शकता. आणि ज्यांना काम करण्याची तळमळ आहे ते त्यांना फोन करून माहिती विचारू शकता. आणखी काय सांगायचे काका तुम्हाला? आणि काका हं. एक तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतो. तुम्ही म्हशीमध्ये काम करायला लागल्यापासून सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा प्रवास हळूहळू व्यवस्थित सांगा जरा. की तुम्ही पहिली कुठली म्हैस घेतली, नंतर कुठली घेतली, मग ब्रीड कर, नंतर आज तुम्ही ह्या रिडीपर्यंत कसे पोहोचलात? पहिल्या म्हशीची कधी सुरुवात केली? पहिली म्हस आणली होती, साधी होती पण दुधाला चांगली होती. हां. तिनं आपल्याला म्हणजे भरपूर हे केलं. हम्म. त्याच्यानंतर ती म्हैस आपली मेली. कसं काय प्रॉब्लेम झाला त्याला? तिला ताप आला, एवढंच हे झालं. ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यावर एवढं- भरपूर हां. ट्रीटमेंट केली, बरं, पण ती काय वाचली नाही. वाचली नाही. हम्म. आणि त्याच्यानंतर परत मी तो जय मल्हारला हम्म. मध्ये पहिली गेलो. बन्नी हां, म्हैस दिली बन्नी पहिली. म्हैस मी तुमच्याकडून हां, आणली. बरोबर. हं? तिचं कसं- त्याच्यानंतर जी मला आवड लागत गेली हां. ते नंतर बन्नीने काय केलं? आवड कशामुळे लागली तुम्हाला? की तुम्हाला कशामुळे त्या- वाटलं की जास्त दुधात गेलं पाहिजे? बन्नी हां. आणली. तिने मला वाटतं 12 लिटरची म्हैस होती. 12 लिटर हो. त्यावेळेला ती भाकडमध्ये आणली होती. हा, ड्रायमध्ये 4-5 महिने पिळलेली होती. हो, पण हां. ती 12 लिटर दूध सकाळी 6 संध्याकाळी 6 द्यायला लागली. तिथून तेवढं दूध तुम्ही ह्याच्या आधी बघितलं होतं म्हशीमध्ये कधी? नव्हतं, 12 लिटर? एवढं नव्हतं. हम्म. जास्तीत 3.5 मग तिथून तुमच्या जर्नीत काय वाटलं की तुम्हाला? मग त्याच्यानंतर मी एक विचार केला, हम्म. ही म्हैस आता एवढी दूध देऊ शकते, हा, त्याच्यानं मग वेल्यावर किती दूध दिलं. बरोबर. हं? नंतर ती म्हैस तुम्हाला दिली हा, वेल्ली नाही ना, वेल्ली तुमच्याकडे ती म्हैस. वेल्ली. हा, मग वेल्यावर किती दूध द्यायला लागली वेल्यावर तुमच्याकडे? तिनं बरोबर तिची लाईव्ह पण केलेली, आपण हां. व्हिडिओ पण केली. हां, व्हिडिओ 18 बनवले. लिटरचं तिची हे होती. मित्रांनो, खूप चांगल्या वंशावळीची म्हैस आली होती ती सुद्धा. ह्या माणसाला आवड निर्माण होण्याचं एकच कारण, माझ्या माहितीने पहिली म्हैस आणली ती चांगली दूध द्यायला लागली, बरोबर? हो, मग तुम्हाला वाटलं की अजून वरती जाऊ. अजून वरती जाऊ. त्याच्यानंतर ही आणली. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या फार्म मधली चांगली म्हैस चांगली असेल, म्हैस द्या. तुमच्या भरोशावर द्या मला, की चांगली वंशावळ असणारी, चांगली दूध देणारी. आणि त्यांचा पोरगा माझ्याकडे येत राहायचा. त्यांनी ही म्हैस, तिथं आपल्या म्हशीचं दूध बघितलेलं, फार्ममध्ये वेळोवेळी येऊन दूध बघितलेलं, आकलन केलेलं की ही म्हैस चांगली आहे. मग त्यांनी सांगितलं की मला ही म्हैस तुम्ही द्या. तर ही म्हैस आणि हिच्यासोबत एक रेडी होती ड्रायमध्ये, म्हणजे पार्टी झालेली, पार्टी झाली. साधारणतः 7-8 महिन्याची असेल. मग हिने आल्यावर दूध दिलं का तुमच्याकडे चांगलं? चांगलं दूध दिलं तिने. हा. मग पुढं काय कसं? तिच्यानंतर मग दूध दिल्यानंतर ती माझावाल्यानंतर मी बजरंगी भरली. तोपर्यंत सिमेंट आलेले होते. हा, तिचीची पहिली रेडी. पहिली रेडी.
हा. त्याच्यानंतर ही दुसरी रेडी ती दुसरी रेडी आताची हा. आहे ती. आणि ती ही जी अगोदरची जी बहीण होती ती हा. पण हे झाली. हा ती पण रेडी अशीच होती, हा पण ती रेडी ती काही 5 कारणाने महिन्याची एक्सपायर गाभण. झाली हम्म. की तिच्या आजाराचं निदानच झालं निदानच नाही झालं. डॉक्टरांना, बरोबर. हो हो त्याच्यामुळे ती ती 5 महिन्याची निमोनिया गाभण म्हणा होती. किंवा घटसर्प म्हणा हम्म. किंवा एकदम म्हणजे 100% निदान झालं नाही. झालंच नाही निदान. म्हैस वीक होत गेली. कसं होत गेली, काय झालं तिला, सुरुवात कशी झाली त्याची? सुरुवात काय झाली 5 महिन्याची गाभण होती बरोबर. हा आणि फक्त कधी कधी खायची आणि कधी कधी अशी नाराज राहायची. बरोबर. बाकी म्हणजे काय नाही. मग ते डॉक्टरांना हे केलं हम्म. तर म्हणले काय नाही होऊन जाईल. मग इंजेक्शन केली पण ती कधी रवत करायची कधी करायची नाही. हम्म. त्याच्यानंतर म्हणलं नाही डॉक्टर, म्हणलं अजून पण मला काय व्यवस्थित वाटत नाही. हम्म. मग तिचे रक्त टेस्ट केलाय, बरोबर. एक्सरा काढले, त्याच्यामध्ये पण काय दाखवलंच नाही. हम्म. नंतर मग भरपूर तिचे ट्रीटमेंट केले. मग हे इंजेक्शनाचं ते इंजेक्शनाचा कोर्स करत गेलो, बरोबर. पण ते काय ते वाचली. वाचले नाही. नंतर ह्या 2 म्हशी तुमच्या ते 2 इन्सिडेंट झाल्यापासून नंतर कुठली काय म्हैस आजारी वगैरे पडली? नाही त्याच्यानंतर नाही. बरं, म्हशीमध्ये आजार जास्त असतात आजार का? आजार बिलकुल नाही, 0 मेंटेनन्स. झिरो. ती फक्त कधीतरी मित्रांनो थोडंफार जर कधीतरी झालं आता तर ते काय आता- लक्ष, ही म्हैस आपल्या आजारी पडली आणल्यावर नाही कधीच नाही. हे तर कधीच मित्रांनो काही काही हिचं ब्रीड नाही, मध्ये हिचं नाही. कधी आजारपणच नाही ह्या ब्रीड मध्ये. नाही. आणि जरी आजारी पडली प्रामुख्याने ताप वगैरे येते तर तुम्ही स्वतः चेक करू शकतात. ते काय हा, थोडं बरोबर. कधी कधी होतं ते. कॅल्शियम मिनरल मध्ये लगातार तुम्ही काय देताय मशीनला, काय ह्या देता? मशीन आता मिनरल मिक्सचर कायम असतो. हा हं? हा. आणि खुराक किती देता मिनरल मिक्सचर यांना? ती एक वाटी आहे ती म्हणजे 100 ग्रॅम, 150 ग्रॅम समजा असेल. 50 ग्राम. हा. 50 ग्राम. तर मित्रांनो हे असं संगोपन केलेलं आहे काकांची अशी जर्नी. अजून काय करण्याची इच्छा आहे पुढे तुम्हाला मुर्रामध्ये? अजून मला खूप इच्छा आहे, हा. पण मला जागेनुसार माझं थोडं म्हणजे हे होतंय. शॉर्टकट गोठा आहे, गोठा पण दाखवा. गोठा, हो. तेवढा गोठा दाखव जरा. 4च म्हशी बसतील एवढाच एवढंच गोठा आहे. आहे म्हणून त्यांनी ही रेडी सुद्धा विकलेली आहे विकली. मित्र. मेन कारण. हो आणि दुसरं कारण असतं अर्थकारण चाललं पाहिजे. हो. या व्यवसायामध्ये बाकी कामं असतात काही. बाकी असं बरं. तर गोठा शॉर्ट पडतो त्यांना. 4च म्हशीचा गोठा आहे आणि म्हशी पण आता 4-5 झालेल्या आहेत. आता बांधायला आपल्याला जागा नाही. हा, ही पण म्हैस दाखवा. ती सुद्धा म्हैस मित्र. ब्रीड बफेलो काय असतं, ज्या म्हशीपासून तुम्हाला वासरं पैदा करायचे, मिल्क फेन वगैरे दाखवा. तर बघू शकता तुम्ही मित्र, ही सुद्धा म्हशीची उत्तम क्वालिटी आहे आणि ब्रीडिंगची म्हैस आहे. ब्रीडिंगची म्हैस आहे, टॉप क्वालिटीची म्हैस आहे. तिचं सुद्धा चांगलं दूध आहे, आपल्या फार्मवरूनच आलेली आहे. तर मित्रांनो, हा जर्नी काकांची असे मुरामध्ये काम करायचं आहे. सर्वसामान्य शेतकरी आहेत, कुठेही काय आर्थिक मोठी उलाढाल नाही, पण एक चांगलं मुरातलं प्रेम आणि अनुभवातून शिकत गेले. पहिले तुम्ही एकदम असे म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये असे मशीन नव्हते ठेवले? नाही कधीच नाही. हे मुंबईला होते पहिले? मुंबईला होतो मी. हा, मुंबईला काम करायचे. पण तुम्हाला मुंबईचं लाईफ भारी होतं त्यावेळेस. आता कोणत्या जीवनात जास्त मजा वाटते तुम्हाला? आता मला ह्याच्यामध्ये काम एकदम एकदम फ्रेश वाटते, एकदम फ्रेश आनंद आहे. आनंद आणि कसलाही थकवा येत नाही. काही किती वय आहे तुमचं आता? माझं आता 55 क्रॉस केले. 55 वय 56 मित्र. वय आता. 1% सुद्धा फॅट मास नाहीये. व्यवस्थित काम करून जीवन इकडं जगतायत आणि या क्षेत्रामध्ये आवड असणारा माणूसच हे करू शकतो. तर मित्र, आवड पाहिजे ना तुम्हाला. मेन गोष्ट आवड पाहिजे, बरोबर. आवड पाहिजे. सगळ्या कांड्या वगैरे जपून ठेवतात, हो. सिमेंटचे अपडेट ठेवतात. किती शिक्षण झालं तुमचं? शिक्षण माझं 5वी झालं. पण तरी न्यूज बघता, हो, पेपर सगळं- वाचता, पेपर वाचता, सगळं सगळीकडचे अपडेट असतं, सगळं- बरोबर. हो हो. तर मित्र, असे आपले महाराष्ट्रातले भरपूर शेतकरी बंधू आहेत. तुम्ही चांगल्या म्हशीत तयार करा. कुठेही जायची गरज नाही. महाराष्ट्र खूप मोठी भूमी आहे, यामध्ये सोनं पिकवायची ताकद आहे. पाहुणं काय सांगू शकता आणखी? तुम्हाला काय इच्छा आहे, मनातली इच्छा व्यक्त करा. तरुणांना काय संदेश द्याल? तुम्ही शिकताय, तुम्ही व्यवसायात उतरलेला आहेत. मुर्रा पालन तुमच्याही पहिल्यापासून पिढीतला व्यवसाय आहे. काय बदल वाटतो काय मुर्रामध्ये? आमच्या आजोबापासून आमच्याकडे म्हशी होत्या, त्या गावठी होत्या. पहिल्या पण म्हशी होत्या. मी जॉबला लागायच्या आधी चांगल्या प्रकारे पशुपालन करायचो, पण माझ्याकडे गावठी म्हशी होत्या. बरोबर. नंतर मी मुंबईमध्ये आल्यानंतर असंच मोबाईल पाहताना एकदा जय मल्हार डेअरी फार्म पाहितलं. त्यावेळेस त्यांनी मोरावरती कशा प्रकारे काम केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रतीच्या म्हशी तयार करू शकता, तुमच्या संपर्कात आल्यानंतर, असोसिएशनच्या संपर्कात आल्यानंतर
मला मुरा म्हशीतलं महत्त्व कळलं आणि त्यांची क्वालिटी कळली की आपण पाठीमागं ब्रीड चांगली नसल्यामुळं आपल्याला त्यातनं काही गोष्टीत फायदा भेटला नाही. फायदा भेटला नाही. मागच्या 5 वर्षापासून मी चांगल्या प्रतीच्या ब्रीडच्या म्हशी ठेवल्या, चांगल्या प्रतीच्या वंशावळीच्या रेड्या तयार केल्या मी पण. किती रेड्या आहेत तुमच्याकडे आता सर माझ्याकडे 5 रेड्या आहेत. चांगल्या रेकॉर्डेड म्हशीच्या रेड्या आहेत हा. उच्च वंशावळीच्या मशीनच्या रेड्या बघून नेलेल्या आहेत मित्र. त्यांच्या फार्मवरची एका दिवस मुलाखत आपण कव्हर करणार आहेत. सांग. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो, खास करून तरुणांसाठी, ज्या तरुणांना थोड्याफार प्रमाणात कुठंतरी बाहेर कंपनीत जॉब करतात किंवा कुठं साईड बिझनेस म्हणून हा तुम्ही व्यवसाय अगदी आनंदात करू शकता. तुमच्या नोकरी एवढे पैसे तुम्ही आरामात कमवू शकता. तुम्ही जर उत्तम संगोपन केलं ह्या काकांसारखं तर अगदी कमी वेळेत तुम्ही चांगल्या प्रकारचं पशुधन तयार करू शकता. 100%. उच्च वंशावळीचं ब्रीड वापरा, उच्च वंशावळीचं म्हशीचं निवड करा आणि तुम्ही तुमचं आर्थिक बजेट अगदी योग्यरित्या बसू शकता. 100%. या मुलाखतीच्या माध्यमातून मी एवढं महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगू शकतो. रितेश, नमस्कार. रितेश, नमस्कार. काय तुम्हाला काय वाटतं, रेडी कशी वाटली, काकांनी कशी सांभाळली रेडी? रेडी सुंदर सांभाळलेल्या आणि प्रत्येक शेतकऱ्यानं 10 म्हशी सांभाळायच्या तिथं एक तरी त्या ब्रीडची मस घेतली पाहिजे 100%. आणि अशी रेडी तयार केली पाहिजे, तरच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुरा तयार होणार आहे. रेडी म्हणजे ही लाईन लागत जाईल. हे बघा इथंच 3 झाले होते. हा, यात 3 झाले. रेडी ह्यांचे आता वाढले असते. आता यांच्याकडे जागाचं ज्या शेतकरी अवेलेबल आहे, शेड मोठा आहे, त्यांनी विकायची काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. त्यांनी ही वंश जर वाढवत गेले तर येणाऱ्या 2-3 वर्ष त्यांच्याकडे किती तयार झाल्याचं सांगा तुम्ही? प्रत्येक वर्षी एक मस तयार होती. 100% हा. म्हैस तयार होती. फक्त प्रत्येक शेतकऱ्यानं एक सड किमान रेडीला पाजलाच पाहिजे. किती दिवस वाढला पाहिजे? तसा 8 महिने तरी माझ्या हिशोबानं पाजला सर्वसामान्य शेतकऱ्यानं हा. तो काय खुराक वगैरे आहे या म्हशीचं जरी दिलं हा. तरी ती रेडी तयार होती. बघा, हा माझा अनुभव आहे. मार्केटमध्ये वेगळे काप स्टार्टर आहे, लिक्विड आहे, ह्या वे त्या वे त्याची काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. नाही बिलकुल नाही. म्हशीतलंच खुराक दिलाय का? वेगळं काप म्हशीतलंच starter आणा, 40 रुपये नाही, वाला, नाही, 20 रुपये वाला आणा. म्हशीतल्याच खुराकात म्हशीतल्याच रेडी तयार खुराक होती. होती का नाही? हा, होती. तर मित्रांनो, म्हशीतलंच खुराक अगदीच मोठा खर्च नाही. हे काप स्टार्टर आणा, ऑनलाईन ते मागवा, हे मागवा. माणसाला या जास्त परवडा भांड्यात नाही. तुम्ही पडू नका. हा. नॅचरल तुम्ही फार तर तेल आणि गुळ, सरसोचं तेल थोडं थोडं तुम्ही देऊ शकता किंवा कॅल्शियम म्हणून गुळ थोडा टाकला तरी चालेल. आणि जर मिनरलचे तुमच्या चाऱ्यामध्ये क्वालिटी बघून थोडंफार मिनरल द्या. मोठा खर्च काप स्टार्टर फाप स्टार्टर काय लय खर्चिक बांधगडी तुम्ही पडू नका. सुंदर आणि जे टॉपची रेडी ही तयार झालेली आहे. तुमच्याकडे किती म्हशी आहेत आता? माझ्याकडे आता 4 म्हशी आहेत. हा, त्यात 3 रेड्या आहेत. 3 रेड्या. हा. तुम्ही पण रेड्या तयार करता, तुमचा पण हा. अनुभव आहे. मित्र, आपल्याला जर आता वेळ भेटत यांची फार्मवर जाऊन म्हशी दाखवणार, मुलाखत घेणार आहे. तर मित्र, ही मुलाखत कशी वाटली, यांची म्हैस कशी वाटली, काकाचं संगोपन कसं वाटलं, नक्की काकांसाठी एक कमेंट करा. आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. राम राम. राम राम. राम राम.